सो गाईज आता आपण बनवतोय पुरणपोळी। माझी एक पोळी तव्यावरती आहे, तुम्ही बघताय। आणि आपण पूर्ण पुरणपोळी कशी बनवायची हे मी तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी सांगणार आहे। प्रथम मी काय केलं आहे, पाव किलो हरभऱ्याची डाळ ही 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घातली, गरम पाण्यामध्ये। ती चांगली भिजली की ती मी चांगली उकडवून शिजवून घेतली आहे। त्यानंतर गाळून त्यातलं पाणी काढून घेतलं आहे एक्स्ट्राचं आणि ड्राय केली। ड्राय केल्यानंतर ती जी चण्याची डाळ आहे ती चांगली चाळणीच्या सहाय्याने, म्हणजे पुरण गाळायचं चाळण असते, त्यात नंबर असतात जाड बारीक घराचे, जेणेकरून पुरण आपलं तसं आपल्याला हवं तसं दाणेदार रवाळ कमी जास्त जाडीचं करता येतं। तर मी 9 नंबरची चाळण वापरली आहे पुरणासाठी। आणि त्याच वेळेस मी सैंधव गूळ चाळणीमध्ये थोडा घालून थोडी डाळ जी आहे ती मी त्याच्यात तयार करून घेतली आहे। पोळी कधी पण लक्षात ठेवा, मंद आचेवरच भाजायची, कारण तूप असतं लावलेलं। आणि थोडी अशा जाळता कामा नये, मंद आचेवरच शक्यतो पोळ्याच्या आहेत ना, आपण गव्हाच्याच बनवायच्या, तर मैद्याच्या पोळ्या बनवायच्या। मैदा शरीराला फार घातक असल्यामुळे मैदा कमीत कमी खायचा। तर ही माझी पोळी तयार झाली। अशा प्रकारे ही दुसरी पोळी मी अर्धी हातावरच लाटून घेतली आहे। आता ती आपण इथे मी बटर पेपर घेतलेला आहे पोळपाटावरती, आणि आपण बटर पेपरच्या सहाय्याने पोळीला लाटून घेऊया। जास्त पातळ लाटायची नाही आहे पोळी, आणि जास्त जाडही लाटायची नाही। अशा प्रकारे मी बटर पेपरवरती पोळी लाटली आहे, ती आता भाजायसाठी तव्यावर। बटर पेपरमुळे काय होतं की पोळी उचलताना तुटत नाही, आणि आपण इझिली पोळी तव्यावरती शिफ्ट करू शकतो। पोळीचं कणिक मळताना देखील मी कुठेही मैदा वापरलेला नाही, गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे। आणि त्यामध्ये मळताना थोडं तूप टाकलं आहे आणि चांगलं मळून घेतलं, आणि पाण्यामध्ये थोडं पाणी टाकून एक सैलसर असं कणिक मळून घेतलं, आणि ते एअरटाईट करून थोडं झाकून ठेवलं एक अर्धा ते 40 मिनिटं। आणि त्याच्यानंतर आता आपण पोळ्या बनवायला घेतल्यात। या अशा प्रकारची पारी बनवून घ्यायची। त्या पारीमध्ये पुरणाचे पोळ्या मी ऑलरेडी बनवून ठेवलेले ते भरायचे। जसं आपण मोदकामध्ये सारण भरतो तसंच हे असं भरत यायचं, आणि हळूहळू पुरण आत गेलं की या वरच्या कडा आहेत अशा एकत्र आणायच्या हळूहळू, आणि त्या मिटवून घ्यायच्या, म्हणजे
आपलं पुरण त्याच्यातून बाहेर पडणार नाही. आता पूर्ण पुरणाचा गोळा तयार झाला. थोडंसं तेल लावून घेतलं हाताला सुद्धा. आणि आता ही पाळी माझी अर्धी पाळी तयार झाली. अर्धी पोळून तर माझी हातावरच तयार झाली. आता 2-3 लाटणे फिरवले की पोळीला पूर्ण आकार येईल. आपण लाटताना पिठाचा वापर करत नाही आहे, कारण पूर्ण तुपावरची पोळी तुपावरच करतोय आपण. पोळी जी आहे आपण भाजतोय पण तुपावरती आणि लाटतोय सुद्धा तुपावरती. पोळी असकत नाहीये कुठेही. बॅटर आतमध्ये बरोबर पसरते सगळीकडे आणि पोळी चांगली लाटली जाते. पण उचलताना सुद्धा हे बघा, तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल, उचलताना सुद्धा ही पोळी तुटलेली कुठेही दिसत नाही दोन्ही बाजूने. लाटताना सुद्धा हलकेच लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. उगाच त्याला प्रेशर देऊन लाटायचं नाही, तर मग काय होईल, वरचं बॅटर आहे ते फाटेल आणि आतलं पुरण बाहेर येईल. हलक्या हाताने पोळी लाटायची. तुमच्या लक्षात असेल पुरणपोळी पूर्ण फुलली आहे, ही परफेक्ट झाली आहे. कोणतीही गोष्ट करताना आपण नीट काळजी घेतली आणि थोड्याफार काळजी घेतली की आपला पदार्थ हा चांगलाच होतो. मी पदार्थ ज्यावेळेस प्रेझेंटेशनला मी जास्त महत्त्व देतो, कारण प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं आहे. कुठलाही पदार्थ बनवताना तो तुम्ही कसा सादर करता समोरच्याला, जेणेकरून तो पदार्थ चवीला कसाही बनवू देत, पण तो प्रेझेंट करताना एवढा अट्रॅक्टिव्ह वाटला पाहिजे की समोरच्याला तो असाच वाटला पाहिजे की कधी खाऊ. ह्या पोळीला तुम्ही बघाल, ह्या लाईन्स आल्यात. ह्या ज्या लाईन्स आहेत, हा जो माझा लाटणं आहे आम्ही खास कोल्हापूरवरून आणलं आहे, ज्याच्यामुळे त्याला अशा ह्या ग्रेन्स आहेत आणि हे लाटताना ह्या ग्रेन्स माझ्या पोळीला येतात. फार छान दिसत आहे ते. ही माझी पोळी तयार झालेली आहे. थँक यू गाईज.